नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत ना? टब ठेवला आहे, तर या टपामध्ये आपल्याला ही फुले घालून घ्यायची आहे. आपल्याला एक रेसिपी बनवायची. तर अशी फुले असतात जास्वंदाची, अशी झाडावरचीच फुले आहे. तर आपल्याला हे छान 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ही कळी पण आहे. तर आपल्याकडे झाड नसतं तेव्हा पण जिथे कुठं गणपती मंदिर असते बघा देवळामध्ये, ते ही फुले मिळू शकते. तिथून पण आपण आणू शकतो निर्माल्यामधून. तर मी 2-3 पाण्याने धुवून घेते. तर मी जमा केलेली आहे फुले सर्व. तर आपल्याला आणखीन एकदा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते. निर्जंतुक करायचं आहे आपल्याला, पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर शरीराची उष्णता डोक्यामध्ये असते, ते बाहेर पडण्यासाठी, किंवा डोक्यामध्ये खाज, केस पण सॉफ्ट होतात, किंवा फोडे, फुंसी, त्याच्यासाठी हे सिरप आपण बनवणार आहोत. हे सिरप लावल्यामुळे डोक्यामध्ये जी उष्णता आहे ती निघून जाते आणि फोडे, फुंशी, जी खाज असते, डॅन्ड्रफ असते आणि केसाला पण छान कलर येतो, केस पण सॉफ्ट होतात. तर कोणाकडे झाड असते तर कोणाकडे नसते. तर माझ्याकडे आहे झाड, खूप मोठं झाड आहे, कुंडीमध्येच आहे. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे. तर बघू शकता पाण्याचा कलर किती छान आला आहे बघा. हेच पाणी याच्यामध्येच मला शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अशा प्रकारचा जेल बनवून आपण हप्त्यातून 2 वेळेस लावू शकतो, किंवा केस धुवायच्या अगोदर लावून नंतर आपण केस धुवू शकतो. विकत पण मिळतात, पण खूप महाग असते. अशा घरच्या घरी केल्यामुळे आपल्याला खूप छान असते, हेल्दी पण असते आणि पैसा पण कमी लागतो. डॉक्टर उर्जिता जैन यांचा पण आहे, तर तो खूप महाग मिळतो जास्वंद जेल. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान आहे ना, उकळून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही ई विटॅमिन टॅब्लेट्स वापरू शकता लावते वेळेस, किंवा याच्यामध्ये पण आपण टाकू शकतो एलोवेरा. बघू शकता जाड जास्वंद आहे तो नाही टाकायचा, मी दाखवला बघा स्टार्टला, त्या प्रकारचा जास्वंद टाकून घ्यायचा आपल्याला. तर छान शिजलं आहे, तर गॅस बंद केला मी, थंड होऊ देते. नंतर आपल्याला सिरप बनवायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते. तर अशा पद्धतीने आहे ना मी गाळून घेते आहे. काही जाड वगैरे असलं तर निघून जाते. तर अशा पद्धतीने हा जेल आपला तयार झालेला आहे. तर नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवा आणि जी डोक्यामध्ये उष्णता असते ती घालवा. बाहेरचे घेण्यापेक्षा घरगुतीच करून लावत जा. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर ई विटॅमिन कॅप्सूल पण टाकून घेता याच्यामध्येच. तर याच्यामध्ये एलोवेरा जेल पण टाकून घेते. तर बघू शकता अशा पद्धतीने हा सिरप तयार झाला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा किंवा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच भेट द्या. बघू शकता अशा पद्धतीने 8 दिवसातून 2 वेळेस लावू शकता आणि लावल्यानंतर आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो, स्टोअर करू शकतो.
लाईक कमेंट्स आवडल्यास मी सांगितल्याप्रमाणे बनवा आणि लाईक कमेंट्स करा. व्हिडिओ पूर्ण बघा. बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. हे माझ्या मुलाच्या केसाला लावून दाखवते तुम्हाला. तर चला आपण पाहूया. तर बघू शकता, हाताला घ्यायचं किंवा स्प्रे असते, स्प्रेनी पण मारू शकता तुम्ही. स्कॅल्प असते बघा ती जी आतमधली, त्याला लावून घ्यायचं पूर्ण. हाताला घ्यायचं, अप्लाय करायचं छान पूर्ण, मागे पण समोर पण पूर्ण केसाला अप्लाय करायचं आणि 2-3 तास ठेवायचं किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल. तर बघू शकता अशा पद्धतीने बघा, कलर पण छान येतो.